सिद्धेश्वर महादेव. महादेव ते दोन लिंग सापडले. कुदळ लागलेले हा तेव्हा रक्त नुसतं वाहत होतं. बर बर तर मग आणि हा स्वयंभू आहे. स्वयंभू. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण निघालेलो आहे फलटण शहरापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या जावली या गावात श्री जावल सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. तर मंदिराचे रहस्य तर खूप मोठे आहे. व्हिडिओ पुढे चालू ठेवण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. या मंदिराचा इतिहास पाहिला तर हे मंदिर सुमारे 800 वर्ष जुनं आहे. आपले अध्यक्ष नवादादा पवार हाय लय भारी. श्री जावल सिद्धनाथ हे दुसरे कोणी नसून साक्षात भगवान शंकराचे रौद्र रूप म्हणजेच काळ भैरवाचे अवतार आहेत. आपले अध्यक्ष नवादादा पवार हाय लय भारी. मंदिर अतिशय प्राचीन पुरातन काळातील असून या ठिकाणची कलाकृती अतिशय उत्कृष्ट आणि मन प्रसन्न करणारे आहे. त्या मनावर हाय त्यांचं राज. जावली या गावामध्ये खरी रंगत तर पाहायला मिळते ती वैशाख महिन्यात, कारण दरवर्षी वैशाख महिन्यात या ठिकाणी सिद्धनाथांची भव्य आणि ऐतिहासिक 5 दिवसांची यात्रा भरली जाते. पहिल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी सिद्धनाथांचे आणि जोगेश्वरी मातांचे भव्य विवाह सोहळा होतो आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी काठ्या व बागड सोहळा आणि 5व्या दिवशी संपूर्ण गावातून नाथबाबांची भव्य पालखी सोहळा निघतो. हे दृश्य पाहण्यासाठी अवघ्या सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येत असतात. या मंदिराचे काय रहस्य आहे आणि काय या मंदिराची कथा आहे, जाणून घेऊया येथील स्थायिक पुजाऱ्यांची. सेवा मनापासून नेहमी करती. पवार जे होते ना ते जायचे देवाकडे. ते हे करायचे, मसोडला जाऊन स्नान करायचे, सर्व हे करायचे. ते त्यांच्या भक्तीला ते मेन स्थान कुठलं माहिती का? काशी. काशीत नादा सोनारे, सोनारीत नादा मसोडला, मसोड मधून सिद्धेश्वर महादेव. महादेवच ना. हा महादेवाचं सापडलेले. ते दोन लिंग सापडले. कुदळ लागलेले तेव्हा रक्त नुसतं वाहत होतं. बर बर तर मग गोपण्यांना तिथं पाणी ओतलेलं तेव्हा ते रक्त थांबलेलं होतं. इथं कुदळ लागलं. वारुळात होतं, वाघाट येत नाही, वारुळात होतं. मग खोदताना ते लागले. मूळ स्थान सोना काशी. काशी ते नाग 5-7 ठिकाणी फिरलेले असं आहे त्याच्या महिमा. आणि हे स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे तेव्हा जे भक्ताच्या मागे आले ना, तेव्हा ते सर्परूपात आले. म्हणजे जेव्हा बघितलं गेलं ते सर्परूपात लोक घाबरले. मग त्याला मारण्यासाठी गेले. तेव्हा मारण्यासाठी गेले असतं त्याला घाव लागलाय. ती बाहेर एक पितळीची मूर्ती आहे त्याची, घाव लागले. पण ते मग तिथं वाघाटीच्या ते वारुळ होतं, ते गुप्त झाले. आणि जेव्हा ते वारुळ तोडण्यात आलं ना, तेव्हा ते शिवलिंग स्थापन झालं. तिथं भेटले, पण याची स्थापना तिथे केली. मंदिराच्या मागे वाघाटीचं झाड आहे. मान्यता अशी आहे की हे झाड आयुर्वेदिक पण आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक ऊर्जा देखील देते. सिद्धनाथांनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली होती. तर तुम्हाला कसं वाटलं जावल सिद्धनाथाचे हे मंदिर, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.